नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पतपेढी चोरी प्रकरणातील 2 चोरट्यांना सोनगीर पोलिसांनी घेतले मुद्देमालासह ताब्यात। सोनगीर पोलिसांनी दमदार कारवाई करीत विठ्ठल रुक्मिणी नागरी सहकारी पतपेढीतील चोरी प्रकरण उघडकीस आणले आहे। चोरट्यांनी 13 ते 14 जानेवारी दरम्यान पतपेढीच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून चोरी केली होती। या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि चोरीच्या दरम्यान वापरण्यात आलेल्या कारच्या आधारावर तपास सुरू केला असता तपासाअंती शकील शेख, रफिक शेख यांना जळगाव येथून अटक केली। त्यांच्या चौकशीत दोन्ही साथीदारांची नावे समोर आली। यानंतर अकबर मुस्तकीन बागवान याला धुळ्यातून अटक करण्यात आली। शकील शेख, अकबर बागवान यांच्यावर या आधीपासूनच गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आलेले आहे। त्यांच्याकडून 2 किलो 300 ग्राम चांदी आणि चोरीस वापरलेली कार हस्तगत करण्यात आली। तसेच या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनातर्फे प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे। सोनगीर गावामध्ये दिनांक 13 जानेवारीला श्री विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी याच्यामध्ये एक चोरी झाली होती। त्या अनुषंगाने प्रभारी कापडणीस आणि PSI महादेवा त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून 3 जिल्ह्यांमध्ये सर्व सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिकदृष्ट्या तपासून आपण आज रोजी शकील शेख, रफिक शेख हा राहणारा जळगावचा सध्याचा होता पण मूळचा धुळ्याचाच आहे आणि अकबर मुस्तकीन बागवान पठाण हा आझादनगरचा राहणार आहे। त्या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण 2 किलो 300 ग्रॅम एवढी चांदी देखील आपण आज हस्तगत केलेली आहे। त्याच्यापैकी एक आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण हे जे मागची हुंडाई कार जी आहे ती देखील या गुन्ह्यामध्ये वापरली आहे, ती देखील आपण हस्तगत केलेली आहे। त्याच्यामुळे अतिशय मेहनतीने हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। आरोपीला धुळ्यातच अटक केलेली आहे। त्याची कार देखील आपण इथूनच हस्तगत केलेली आहे आणि एक जो आरोपी आहे तो देखील आपल्याला लवकरच सापडेल।